ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। आपल्या सोबत अनेक पाहुणे आहेत ज्यावरती आपण निवडणूक कव्हरेज दरम्यान चर्चा सुद्धा करणार आहोत। पण सध्याची ब्रेकिंग न्यूज येते आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यामध्ये सभा होती। सभा सुरू होण्यापूर्वीच त्या सभा ठिकाणचा जो मंडप आहे तो कोसळलेला आहे। डाबकी रोड भाग जो अकोल्यातला आहे तिथं दुपारी 3च्या सुमारास ही घटना थोड्या वेळापूर्वी घडलेली आहे। सोसाट्याचा वारा होता आणि त्यामुळे तो मंडप कोसळला असं सांगण्यात येतंय। कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही कारण सभा सुरू होण्यापूर्वीच हा मंडप कोसळला। तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये बघू शकता ही सभा कोसळलेली आहे, म्हणजे सभा कोसळली नाही तर मंडप कोसळलेला आहे थोड्या वेळापूर्वी। तर अशा पद्धतीने पुन्हा आता तिथं सभा होणार पण तो मंडप आधी उभारला जाणार आहे। ठीक आहे, आपल्यासोबत इतर पाहुणे आहेत। आपण आज पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या निमित्तानं ही चर्चा करतो आहोत। आपल्या स्टुडिओमध्ये सिद्धार्थ मोकळे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते नेते संजय लाखे पाटील आहेत। आपल्यासोबत काँग्रेसच्याच नाही तर भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयदेव गायकवाड आहेत, तसंच युवा तरुण राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे सुद्धा आहेत। मी थेट जातो जयदेव गायकवाड यांच्याकडे। जयदेव गायकवाड, आपण ऐकलं तर सुधीर मुनगंटीवार बरंच काही बोलले, सलग बोलले, बेधडकपणे बोलले, पण भाजपचे नेते जे बोलतात त्याच्या अगदी वेगळी जमिनी हकीकत दिसते आहे असं अनेक जण नेहमी ओरडत असतात। खास करून तुमच्यासारखे विरोधक म्हणतात की भाजपचे नेते एकतर ते व्यक्तिपूजेमध्ये गुंतलेले आहेत म्हणून मोदींचा जप करतात आणि दुसरीकडे देशद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा, देशप्रेम या भावनिक मुद्द्यांवरून जनतेची दिशाभूल करतात। हे असंच आहे? हीच तुमची भावना आहे? अगदी बरोबर आहे। अशी जे आपण पाहिलं की मनगुटीवार जे बोलले ते नेहमीप्रमाणे भाजपचे सर्व नेते आपण पाहतो की जे काही बोलतात आणि प्रत्यक्षात वास्तव याचा काही अर्थार्थी संबंध नसतो। खोटं बोल पण रेटून बोल ही एक अख्ख्या महाराष्ट्राला याची ओळख झाली आहे। यांचं जर वर्णन करायचं झालं आशिषजी तर मनगुटीवार असतील किंवा उद्या फडणवीस असतील किंवा आणि मोदी असतील, जे काही बोलतात खोटं बोल रेटून बोल आणि समोरच्या माणसाला असा प्रश्न पडतो की खरंच खरं बोलताय का? खरं म्हणजे त्यांची ही जी नीती आहे ही गोबेल्स नीती किंवा आपण ज्याला हिटलरची बिग लाय ज्याला म्हणतात, बिग लाय म्हणजे सर्वात असं खोटं बोलायचं, अशा आविर्भावात बोलायचं, अशा पद्धतीने बोलायचं की ते समोरच्याला वाटेल की खरंच बोलतायत। आता बघा मनगुटीकर जेव्हा बोलत होते तर त्यांनी आजचं जे काही नागपूरमध्ये चालू आहे किंवा विदर्भामध्ये जे मतदान चालू आहे त्याबद्दल अति आशादायक जवळपास प्रचारच करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही अस्वस्थ होतो की मनगुटीवार जे एकतर्फी सगळ्या जे काही सांगतायत आणि त्याच्यामुळे कदाचित विदर्भातल्या ज्या 7 लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल का? तर मला स्वतःला वाटतं की आज काय मी सकाळपासून पाहतोय, एकीकडे आमचे नानाभाऊ पटोले हे मतदार केंद्रावर लोकांना हात जोडताना मला पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर दुसरीकडे आज ते कदम हळूहळू पावलावर चेहरा टाकून हळूहळू मतदान केंद्राकडे जाणारे मुख्यमंत्री मला पाहिलं तर त्यांची ती बॉडी लँग्वेज मी पाहिली सकाळी की इतकी निराशाजनक होती। परंतु त्या थोडासा अशा अंतरावर चालण्यामध्ये देखील त्यांनी 15-20 मिनिट घेतले। त्याच्यामध्ये कुठली त्यांची जी नेहमीची जी गती आहे ती बोलण्यातही गती उत्साह दिसत नव्हता आणि चालण्यातही गती दिसत नव्हती। म्हणजे आजचं हे मला असं वाटतं की जे वास्तव जे आज ते विदर्भामध्ये लोक अनुभवत आहेत ते मला पाहायला मिळालं। दुसरं असं की खरं म्हणजे तुम्ही ते सांगत होते की लोकांना खरा चेहरा हा राज्यकर्त्याचा किंवा आमच्या पुढाऱ्यांचा कळला पाहिजे। आज आपण पाहिलं की 2014 साली नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला होता की यांनी असे निसंग माणूस की ज्याला कुटुंब नाही, ज्याला कुठलं काही कशासाठी कुणासाठी काही कमवायचं असं नाही म्हणून निस्वार्थीपणे राजकारणात उतरलेला आणि संपूर्ण देशाबद्दल तळमळ असलेला माणूस राजकारण करून लोक फार प्रभावित झालेले आम्ही पाहिले। पण आपण नंतरच्या काळामध्ये काय 5 वर्षामध्ये घटना घडल्या ते आपण सर्व पाहतो
की नंतरच्या काळात कळलं आपल्याला की मोदी परदेशात गेले तर त्यांचा जो कोट होता किंवा त्यांचे जे कपडे जॅकेट होतं ते 10 लाखाचं होतं. म्हणजे आपण एकीकडे कौतुक करत होतो की चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान होतो हे आपल्याला लोकांना जेव्हा जगात सांगत होतो तेव्हा हा चहा विकणारा माणूस सत्तेवर आल्यानंतर 10 लाखाचा कोट घालून फिरायला लागतो. आणि मग कितीतरी अशा काही कॉन्ट्रडिक्शन त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळतं. मला खरं म्हणजे काही काही निराशाजनक किंवा एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी ज्या काही गोष्टी या लोकांच्या पाहिल्या त्याचा खरं म्हणजे आज लोक विचार करत असतील मतदान करताना विदर्भातले काय करत असतील, शेतकरी हा विचार करत असतील की एका वर्षात 3-3 हजार लोक गेले आपल्या अवतीभोवती, त्यांनी आत्महत्या केल्या, झाडाला टांगून घेतलं, तर त्यांच्याबद्दलचा आता हिशोब चुकता करण्याची आजचा दिवस आहे. आणि विदर्भातल्या त्या 7 मतदारसंघामध्ये त्या शेतकरी कुटुंबाने किंवा शेतकरी समाजाने अशा प्रकारचा तुम्ही म्हणता की ते वेगळं काय परम्युटेशन कॉम्बिनेशन सामाजिक समीकरण होतील की काय, हा भाग नंतरचा. पण मला असं वाटतं की एक शेतकरी वर्ग की ज्याला 5 वर्षामध्ये तो खरं म्हणजे सर्वात वाईट 52% विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं एक विदारक सत्य आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मराठवाड्यातलं होतं 48%. पण विदर्भामध्ये एवढ्या आत्महत्या का झाल्या हे आपण सारखे चर्चा दरम्यानच्या काळात चालू असताना हेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना त्यांनी न्याय दिला का याचा जर आपण मला असं वाटतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निश्चितपणे याची गोळाबेरीज आणि त्याचे हिशोब चुकते केली जातील. आणि म्हणून एक प्रचंड निराशा या आज भाजपच्या गोटामध्ये मला जे पाहायला मिळतं हे प्रचंड निराशा. आणि दलितांच्या संदर्भात तर मी सांगेन की मला नागपूरमधून देखील माहिती मिळते की आंबेडकरी चळवळीमधून जेव्हा कुणी प्रकाश आंबेडकरांच्या वतीने वंचित आघाडी केली तर अनेक लोक आता चर्चा करतात की हे वंचित आघाडीचा कशासाठी उमेदवार उभा केला, तिथे ते उभं केलं तर कदाचित भाजपला मदत करायची काय, म्हणून जर असं असेल तर आम्ही त्यांना मतदान करणार, अशा प्रकारच्या देखील चर्चा झाल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वांमध्ये आज गंभीरपणे कुणी मतदान करताना आंबेडकरी मागासवर्गीय किंवा वंचित समाजाचे लोक करत असेल यासाठी की या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 68 वर्षामध्ये राज्यघटनेला कुणी हात लावला नव्हता. परंतु आपण पाहिलं की जंतर मंतरवर राज्यघटनेचं प्रत जाळण्यात आली आणि त्या मोदी सरकारने त्याच्यावर काही केलं नाही. एक पाहिलं आपण की खेड्यातला एक गुजरात मधला एक तरुण घोड्यावरून चालला असताना त्याला ठार मारलं, त्याच्या घोड्याला ठार मार. इतक्या भयानक अशा एवढंच कशाला की हे सरकार आल्यानंतर हैदराबादल्या मधल्या एका PhD करणाऱ्या मुलाला आत्महत्या करावी लागली. इतका त्याचा एक मानसिक छळ करण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक जातीय सगळ्या गोष्टी होत्या. तर अशा ज्या घटना आहेत तर हे विशेषतः मागासवर्गीय समाज आंबेडकरांना मानणारे लोक हे या सर्व गोष्टींचा विचार करतात. त्याचे हिशोब आज चुकते करतील या मतदान करताना की आपण काय केलं पाहिजे, या सरकारला आपण माफ करता येईल का एवढं. आणि बेकारांचं काय हो, आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये हजारोंचे लाखोंचे मोर्चे निघाले तेव्हा या सरकारने शेवटच्या कालखंडामध्ये तो 10%चा रिझर्वेशनचा केला. परंतु प्रत्यक्षामध्ये नोकऱ्या देण्याच्या संदर्भामध्ये यांनी काय केलं का हो, यांनी कुठले तरी काही नियोजन केलं का. आपण पाहिलं की 6 ते 7.2% आज बेकारीचं प्रमाण गेल्या 45 वर्षामध्ये एवढी मोठी बेकारी या महाराष्ट्रामध्ये नव्हती. या महाराष्ट्रामध्ये बेकारीचं प्रमाण एवढं वाढ. आम्हाला अतिशय विदारक गोष्टी काही लोक तरुण लोक सांगत असतात. मी इथल्या पुणे शहरातल्या PDCC मध्ये एका त्यांच्या चेअरमनला विचारलं की तुमच्याकडे त्या चौकीदाराची किंवा 4थ्या वर्गाच्या नोकर भरती आहे त्याच्यामध्ये कुणी अर्ज केलेत. अशी जी तुम्हाला सांगतो की MBA झालेल्या मुलांनी पिऊनची नोकरी मिळावी किंवा चौकीदाराची नोकरी मिळावी. ज्या चौकीदाराची आईटबाजी सांगतात हे मोदी, त्या अशा चौकीदाराची नोकरी मिळावी याच्यासाठी इंजिनियर पोरांनी अर्ज केलेत. आणि मग त्यांना काही लोकांना भेटलो आम्ही, ते म्हटलं तुम्ही काय इंजिनियर असताना तुम्ही अशी साधी 4थ्या वर्गाची नोकरी, म्हणजे काय करणार साहेब, काय करू शकत नाही, घरामध्ये सतत इन्सल्ट होत आहेत, स्वतःला मेंटेन करण्यासाठी 8-10 हजार रुपये मिळाले तरी चालतील. ही सर्वत्र अशा प्रकारचे एक विदारक वास्तव आहे. त्या वास्तवाकडे हे सरकार अशा प्रकारे पाठ फिरवत आहेत आणि गोष्टी काय करतात. म्हणजे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की 5 वर्षामध्ये केलेल्या जे गव्हर्नन्स आहे त्याचा विचार न करता त्यांनी ते सर्व प्रकरण हे पुलावाकडे नेलं. आणि मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ज्या निवडणुका झाल्या
त्या काळामध्ये अशी जी तुम्ही देखील पंतप्रधानांना ऑब्झर्व केला असेल, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू उडालेलं होतं आणि ते अतिशय धीरगंभीर झाले होते. एवढ्या त्याच दरम्यान काही कालखंडात आपण पाहिलं की ह्या पुलवामामध्ये जी घटना घडली, आता मला सांगा ती इतकी भयंकर घटना होती की या देशाला धक्का बसला. या देशाच्या स्वास्थ्य ज्याला म्हणतायत, सिक्युरिटी ज्याला म्हणतायत, याला देखील धक्का बसला की आमचं सैन्य, अरे आमचं सैन्य मारलं जातं की जे सैन्य आमचं संरक्षण करतं, पण त्या सैन्यावर अशा प्रकारचा अतिरेक्यांचा हल्ला होतो. मग हे जे गव्हर्नन्स काय त्या आर्मीचं असेल किंवा त्याचं नियोजन काय, का मारले गेले आमचे सैनिक, असा सगळा विचार करत असताना मोदीने नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की जो एअर स्ट्राईक केला आणि त्याचं एवढं मोठं भांडवल केलं की ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते बोलायला लागले. आपण एवढंच नव्हे तर आता आपण पाहतो की परवा औस्यामध्ये झालेली सभा असेल किंवा त्याच्या अगोदर तुमच्या वर्ध्यामध्ये झालेली सभा असेल की त्यांनी ते शरद पवारांच्यावरच तोंडसूक घ्यायला सुरुवात केली. औस्यामध्ये सभेमध्ये तर डायरेक्टली ठीक आहे वोटिंग ठीक आहे. आपल्यासोबत कांता नलावडे सुद्धा आहेत, त्यांनाही बोलायचं आहे आणि त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा भाजपचं सरकार, मोदींचं सरकार भारतात सत्तेवर यावं म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत. मग आता पाकिस्तान कोणासोबत आहे? कारण पंतप्रधान तर म्हणाले होते काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो पाकिस्तानच्या कटाचा भाग आहे. मग आता पाकिस्तान पंतप्रधानांबरोबर भाजप बरोबर आहे हे उघडपणे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगतायत. मग पाकिस्तान बरोबर कोण आहे, काँग्रेस आहे की भाजप आहे? नाही आशिषजी, मुळात तुमची 2 ते 3 चर्चा आम्हाला सांगितली होती. आता तुम्ही हे जयदेव गायकवाड सभेतलं भाषण केल्यासारखं इतका वेळ म्हणजे खरं यापूर्वी अर्धा तास मुनगंटीवारही तसंच बोलले. भाषण करतायत का? मुनगंटीवार सलग पाऊण तास बोलले. आम्ही मग तुम्ही घ्यायची नव्हती ना त्यांची ते प्रवक्ते नव्हते आशिषजी, ते प्रवक्ते नाहीयेत. त्यांनी तुम्ही नेता म्हणून त्यांची मुलाखत घेतली. ताई तुम्ही बोला, माझा प्रश्न तुम्हाला कळला असेल उत्तर द्या. असं भाषण करेल, माझा प्रश्न तुम्हाला कळला असेल उत्तर द्या. 3 वाजेपर्यंत नाही तुमच्या नाही थांबा ना, तुम्ही बोला ना. तुम्हाला कोणी अडवलंय का? कळलाय तुमच्या प्रश्नाला मला कळत नाही असं काय समजता तुम्ही? तुमच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही सलग बोला ना, तुम्ही तेवढा वेळ बोला, मी काय आडकाठी घेणार नाही. नका तुम्ही अडवलं नाही, पण इतका वेळ तुम्ही प्रत्येक प्रवक्त्याला तुम्ही बोला की तुम्ही बोला ना, तुम्ही बोला, मी तुम्हाला वेळ देतो. बोला. एक लक्षात घ्या, म्हणजे जयदेव गायकवाड काय फेस रीडर आहेत का? की म्हणजे मोदींचा चेहरा कसा आणि म्हणजे असतील ते फेस रीडर, आपल्याला थोडी माहिती आहे. फेस रीडर आहेत का? आपण काय बोलतोय याचं भान तरी असलं पाहिजे. देशापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही हे सूत्र आपण पाहूया. देशासमोर कोणतीही व्यक्ती देशापेक्षा मोठी नाही. हा बोला. नाही बरोबर आहे ना, आम्ही कोणाला मोठं मानलंच नाहीये, आम्ही मानत पण नाही. मग कशाला गायकवाडांना तुम्ही जायचं? काँग्रेसचे मोठमोठे नेते बोलले की त्याच्यासाठी आम्ही प्राण द्यायला आर्ग्युमेंट करणार. मोदींचा चेहरा आता फार हसायला लागलाय. जयदेव गायकवाड ताईंना बोलू द्या प्लीज. मोदींचा हसरा चेहरा आम्हाला आता ताईंना बोलू द्या प्लीज. गायकवाड साहेब प्लीज. हा ताई बोला, ताई बोला. नाही आशिषजी, तुम्ही जे पाकिस्तान बद्दल आता सांगितलं की इम्रान खान असं बोलले. इम्रान खान काय मनापासून बोलले का? त्याच्यामध्ये कुत्सितपणा होता, उपहासाने ते बोललेले आहेत. म्हणजे त्यांनी काय मनापासून ते शुभेच्छा दिल्यात का मोदींना? त्यांनी उपहास केलेला आहे हा तरी मतितार्थ त्यांच्या बोलण्यातल्या लक्षात यायला पाहिजे. कारण इम्रान खान घाबरलेले आणि इम्रान खानाने हे उपहासाने की मोदींना हे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला या ठिकाणी उस्कवण्याचा, आणि हा उपहास होता त्या बोलण्यामध्ये. आणि मोदी काय त्यांच्या पाठिंब्याने पंतप्रधान होणार आहेत का? त्यांची गरज पण नाहीये. मोदी त्यांच्या विकास कामाने ते पंतप्रधान होणारच आहेत, बहुमत मिळणारच आहेत. त्यात इम्रान खानचा रोल असायची काही गरजच नाहीये आम्हाला. आणि ते कुत्सितपणे आणि उपहासाने बोललेले आशिषजी, त्याचं एवढं मला वाटतं गांभीर्याने आपण खरं घेऊ नये त्यांचं बोलणं. मग काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानच्या कटाचा भाग कसा ते सांगा. नाही त्याच्यामध्ये 124A कलम तुम्ही देशद्रोही विरोधी जे आहे ते तुम्ही तो कायदा रद्द करणार असं म्हणताय, कळलं की नाही? मग त्यासाठी
खरं म्हणजे की मग हे पाकिस्तानी दार्जिलिंगच आहे ना, ते जर रद्द केलं तर काय होऊ शकतं जम्मू काश्मीरमध्ये. आणि या दृष्टीने हे वाक्य एक लक्षात ठेवा, म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे किंवा त्यांचं जे घोषणापत्र आहे त्याचा तो गाभाच आहे की त्या वाक्यामध्ये की आम्ही म्हणजे काय करणार आहोत. 124 कलम आम्ही म्हणजे ते कायदा रद्द करणार आहे. त्याच्यातून तुम्हाला काय सुचवायचंय. ठीक आहे, आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत काँग्रेसचे, त्यांनाच विचारूया. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे डॉक्टर कांता नलावडे, तो मी संजय लाखे पाटलांना विचारतोय. संजय लाखे पाटील, अनेकांचं असं म्हणणं आहे की देशद्रोहाचं हे जे कलम आहे 124A, यामध्ये सुधारणा करा. म्हणजे ती सुधारणा कशी की जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या विरोधात बोलणं वेगळं, देशाच्या विरोधात बोलणं वेगळं. किंबहुना सत्ताधारी पक्ष भाजपनं असा गैरसमज करून घेतला की देशाच्या विरोधात बोललं म्हणजे मोदींच्या विरोधात बोललं, देशाच्या विरोधात बोललं म्हणजे सरकारच्या विरोधात बोललं, किंवा सरकारच्या विरोधात बोललं म्हणजे देशाच्या विरोधात बोललं, अशी सरमिसळ सत्ताधारी पक्षाकडनं होते. तर तशी होता कामा नये. जो पक्ष सत्तेत आहे, जो सत्ताधारी पक्ष आहे, त्याच्या सरकारवर बोलणं म्हणजे देशद्रोह नाही. अशी तुम्ही सुधारणा करा, पण तुम्ही तो कायदाच रद्द करू पाहताय, हे कसं काय. त्यामध्ये मुळात आता कांताताई जे बोलतायत, आता पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांच्या पक्षाचा रोल मांडणं त्यांना आवश्यक आहे, तो त्यांच्या पक्षाचा रोल आहे, ते बोलतायत. सुधीर भाऊ या ठिकाणी जे बोलत होते ते सांगत होते आंबेडकरांनं असं असं सांगितलं. म्हणजे सफेद झूट आणि किती ठोकून द्यायचा याचा जो प्रकार असतो तो गेल्या 15-20 मिनिटापासून सुधीर भाऊनी जो नॉनस्टॉप लावला होता की फेकून फेक फेकून फेक फेकून फेक, सगळं फेकाफेकी या ठिकाणी सुधीर भाऊ या ठिकाणी करून गेले. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचा जाहीरनामा, तर भाजपचा जो जाहीरनामा आला त्याच्यावर बोलण्यासारखं यांच्या प्रवक्त्याकडे काय आहे का किंवा यांच्याकडे काय आहे का. जे एक अपेक्षा असते, हा पिक्चर खूप चालणार आहे आणि तो पहिल्या दिवशी पहिल्या शोलाच पिक्चर पडून जातो, त्या सारखी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याची झाली. त्यांनी जाहीरनामा आणला कधी, गेला कुठं, ना त्यावर कोणी चर्चा केली, ना त्यांना प्रश्न विचारतोय किंवा देशातल्या लोकांना असं वाटतं की या जाहीरनाम्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे लोक वागतील. इतकं बेविश्वास देशातील लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आणि त्यांच्या जाहीरनाम्यावर दाखवलाय, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी मी हेही मान्य केलं पाहिजे की काँग्रेस पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर जे जे प्रश्न पत्रकारांना विचारले त्या प्रत्येक प्रश्नाला राहुलजीने उत्तर दिलं. मग तो 124चा असेल किंवा 72,000चा असेल, या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी राहुलजीने उत्तर दिलंय. सुधीर भाऊ या ठिकाणी काहीतरी खोटं बोलून गेले की 72,000 तुम्ही तुमच्या राज्यात का आणत नाही. आदरणीय सुधीर भाऊ, तुम्ही या राज्याचे अर्थमंत्री आहात, तुम्हाला राज्याचं बजेट आणि केंद्राचं बजेट हे तर कळायला पाहिजे. आणि जो काही 72,000 दरवर्षी काँग्रेस गरीबाला देत आहे, तर राहुलजीनं स्पष्ट सांगितलंय, रघुराम राजन आणि एक फ्रेंच अर्थतज्ञ आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 72,000 हा आकडा काढलाय. आणि केंद्राच्या अर्थसंकल्पाचा तो भाग असेल काँग्रेस जर सत्तेत आलं तर, आणि त्यातला पै न पै हा केंद्राच्या अर्थसंकल्पातून जाईल, हे राहुलजीनं स्पष्ट सांगितलंय, काँग्रेसनं स्पष्ट सांगितलंय. आता हे जर सुधीर भाऊला अर्थमंत्री असताना कळत नसेल किंवा कांताताईला कळत नसेल, तर याच्यासारखं मोठं दुर्दैव या देशाचं असू शकत नाही. आणि गेल्या 5 वर्षापासून यांना हे न समजल्यामुळं भारतीय जनता पक्ष नव्हे तर या देशातली प्रत्येक माणूस दुर्दैवाने या देशामध्ये ह्या सरकारच्या चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी जगत आहे आणि त्याला जगावं लागत आहे. राज्याचा अर्थसंकल्प वेगळा, केंद्राचा अर्थसंकल्प वेगळा आणि केंद्राच्या अर्थसंकल्पाचा भाग वेगळा. यापूर्वी अन्न सुरक्षा बिल आणलं काँग्रेसनं, मनरेगा आणलं, त्याला केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ठेवली, त्यासाठी एक पैसाही इकडून तिकडून घ्यावा लागत नाही. आणि राहुलजीनं अनेकदा या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय की 72 कोटी रुपये आम्ही केंद्राच्या अर्थसंकल्पातून देऊ. आणि दुसरं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की अनिल अंबानी असतील, रामदेव बाबा असतील किंवा वेगवेगळे भारतीय जनता पक्षाचे जे काही उद्योगपती आहेत, त्यापेक्षा जास्त पैसे दरवर्षी माननीय मोदीजीनं आणि त्यांच्या सरकारनं यांना दिलेत. मग हेच जर पैसे वाटून गरीब माणसाला दिले तर कांताताई असतील, त्यांचा पक्ष असेल किंवा सुधीर मुनगंटीवार असेल, यांच्या पोटात का दुखतंय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या मुद्द्यांना धरून मी भाऊसाहेब आजबे यांना विचारतो. शेवटचा ठीक आहे की हे जे आहे की यांना कॉर्पोरेट मधून पैसे मिळतात. एकीकडे मोदीजीने म्हणायचं मैं तो ज्वाला उठा के जाऊंगा, आणि काल अडाणीला 6वं एअरपोर्ट दिलं, ज्या अडाणीला 5 वर्षापूर्वी काही नव्हतं,
ज्या रामदेव बाबाकडे 5 वर्षापूर्वी काय नव्हतं ते आज 1-1 लाख कोटीने श्रीमंत झालेत. हे पैसे आले कुठून? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला विचारू द्या. तुमच्या मुद्दे जास्त होतात संजय लाखे पाटील, भारतीय जनता तुमचे पक्षाच्या मुद्दे जास्त कामामध्ये होतात. भाजप प्रवक्त्यांकडनं उत्तर तर घेऊ द्या. ऐका ना, तुम्ही इतके मुद्दे एका वेळेस मांडता की मग भाजप प्रवक्त्यांकडे उत्तर राहत नाही. थांबा, खोटी बॅटिंग थांबा, थांबा. मला त्यांना विचारू द्या, तुमचा प्रश्न संपवा. कांताताई, हा एक मुद्दा आहे. बघा बघा लोकांचं परसेप्शन कसं बदलतं. भाऊसाहेब आजबे मी येणार आहे तुमच्याकडे, मला सविस्तर यायचं आहे. हा, लोकांचं परसेप्शन फार बदलतं. लोकांची मानसिकता फार चंचल असते. जशी मोदींनी किंवा भाजपने ती आपल्याकडे वळवली ना, तशी ती दुसरी सुद्धा वळवू शकतात. म्हणजे एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. 2014 मध्ये सोशल मीडिया त्यावरती मक्तेदारी भाजपचीच होती, पण आता तेच अस्त्र एखादा उलटल्यासारखं झालेलं आहे, बुमरँग झाल्यासारखं झालंय आणि सगळ्यांच्या हातात सोशल मीडिया आलेला आहे. म्हणजे मी पण बसून काहीतरी व्हॉट्सअपवरून कुठेतरी व्हायरल करू शकतो, तुम्हीही करू शकता. आता ऐका की जरा विचारू द्या ना. हा, कांतारा लावडे, प्रश्न हाच आहे की आता जे म्हणत होते की काही लोक 5 वर्षात खूपच मोठे झाले. म्हणजे आतापर्यंत एखाद्या गावामध्ये सहज लोक बोलायचे की आमचा रम्या आता रमेशराव झाला. म्हणजे काय, तो नगरसेवक झाल्यावरती तो आपली ओळख दाखवत नाही. तो जो आधी बाईकवरती फिरायचा तो 5 वर्षात अगदी पजेरो किंवा फॉर्च्युनर अशा गाड्यांमधनं फिरतो. तो 5 वर्षात साध्या घराची त्याची डबल स्टोरी झाली, म्हणजे 2 मजली इमारत झाली. म्हणजे रम्या रमेशराव झाला. तसंच पतंजलीचे रामदेव बाबा असतील, अडाणी हे नाव 5 वर्षापूर्वी फारसं कोणाला माहिती नव्हतं. आता घराघरात अडाणी हे नाव गेलेलं आहे. अंबानी किंवा अनिल अंबानी घ्या की त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी त्यांच्यासाठी जामीनचे पैसे सुप्रीम कोर्टात भरतात, त्यानंतर ते सुटतात, पण त्यांना राफेलचं उपकंत्राट मिळतात. हे जे होतं याकडे पक्ष कार्यकर्ता म्हणून तुम्ही कसं बघता? कांताताई, आवाज येत नाही रे. हा कांताराव लावडे बोला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. 5 वर्षात काही लोकांना भरघोस लाभ झालेला आहे, त्याकडे कसं बघता? हा, लाखे पाटील नाही, लाखे पाटील जे बोलत होते जणू काय ते साक्षीदारच आहेत सगळ्या व्यवहाराला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे ते बोलत होते की त्यांच्या साक्षीने सगळे व्यवहार केले, अंबानीला पैसे दिले, याला पैसे दिले, हे केलं ते केलं. दहादांत खोटं. म्हणजे कसं असतं की आपल्या पक्षाचं हे लपवण्यासाठी इतके वर्ष तुम्ही सत्ता गाजवली. म्हणजे तुम्ही तुमचा माझा इतिहास बघा ना मागचा. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आता बोलत होता, जसे काय साक्षीदार तुम्ही होता की व्यवहार जे केले, कोणाला किती लाख पैसे दिले आणि ह्या मोठ्यांना म्हणजे कसं वाढवलं. खरं अशा पद्धतीने ही राजकीय चर्चा चालली आहे, विचारधारेची चर्चा चालली आहे. अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न म्हणजे काय मोदीजींनी त्यांना मोठं केले का? म्हणजे जर का ते उद्योजक आहेत आणि ते चांगल्या प्रकारे उद्योग करतायत तर याचा अर्थ ते त्यांच्या म्हणजे मेहनतीने ते मोठे झालेले आहेत. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय दोष आहे? मला असं वाटत नाहीये की भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये दोष आहे. जे उद्योजक आहेत मनापासून त्यांना उद्योग करायचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या उद्योगाचं त्यांचं जे उत्पादन आहे त्याची जर भरभराट केली तर अहो त्यात बिघडलं कुठे? म्हणजे याच्यामध्ये काय फक्त मोदीजींनी पैसा दिला आणि ते एका जागेवर बसून हे करतायत असं नाही हो. तुमच्या काळामध्ये अण्णा हजारेंची काय हालत केली होती आंदोलन केल्यावर, आठवतंय का? किंवा रामदेव बाबांची पण हालत काय केली होती, त्यांना कसं उचलून नेलं होतं. म्हणजे साधं हे सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या उद्योगांना जर का सपोर्ट केला पण पैसा दिलेला नाहीये त्यांनी, मोदीजींनी त्यांना. म्हणजे काय माहितीये का, आपल्याकडे जसे काय पुरावे असल्यासारखं आपण बोलता, तर मला असं वाटतं की पुरावे सादर करावेत आणि मग खरं बोलावं. पुरावे अगदी बरोबर आहे. जसं राफेलमध्ये पुन्हा फेर याचिका दाखल झालेली आहे तशा पद्धतीने कोणीतरी गेलं पाहिजे. म्हणजे काँग्रेसकडे किरीट सोमय्या सारखा नेता नाहीये जो कोर्टात लढेल, ईडीशी लढेल. तिथे काँग्रेसवाले जात नाही. ही पत्रकारांची पण ओरड आहे, अनेकांची ओरड आहे की तुम्ही फक्त आरोप करते, काँग्रेस फक्त आरोप करते. कोर्टात जा, ईडीकडे जा, का जात नाही काँग्रेस? संजय लाखे पाटील जात नाही असं नाहीये, पण तू जर साधा आपण आरटीआयचं बघितलं, माहिती अधिकार कायदा, ह्या देशाची सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट जर कुठली असेल
तर गेल्या 5 वर्षामध्ये माननीय मोदीजीचं शिक्षण काय झालं, त्यांचा चहाचा स्टॉल कुठं होता, स्मृती इराणीचं शिक्षण काय झालं. 2014ला स्मृती इराणी त्यांचं शिक्षण BA देतात आणि 19ला 12वी देतात. बाय द वे आज अमेठीतून स्मृती इराणी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय, ऍफिडेव्हिट दिलं असेल, त्यातून त्यांचं शिक्षण कळू शकेल. हा पुढे पुढे पुढे. ग्रॅज्युएशन 14ला देतात आणि 19ला 12वी देतात. RTI कायद्यामध्ये सुद्धा जो काही कायदा UPAने दिला होता आणि प्रत्येक माणसाला ट्रान्सपरंट अधिकार दिला होता की माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी माहिती मिळवली पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजीनं माहितीचा अधिकाराचा जो कायदा आहे त्याचा पूर्ण गळा घोटून टाकलेला आहे. त्यामधून जी काही माहिती मागवायची ती माहिती कुठल्याही खात्यामध्ये दिली जात नाही आणि बेसिकली कुठल्याही कोर्टामध्ये जायचं असेल तर माहिती आधी आपल्या हातामध्ये असली पाहिजे. आणि त्यासाठी माननीय मनमोहन सिंग ज्या काळामध्ये हा कायदा केला होता. आज परिस्थिती अशी आहे, मी माझं उदाहरण सांगतो. दुष्काळामध्ये आणि डिझास्टरमध्ये मी मान्य उच्च न्यायालयामध्ये गेल्या 2 वर्षापासून वेगवेगळ्या केसेस लढतो. पण तुझ्या उत्तर वाहिनी नद्या आहेत ज्याचं पाणी माननीय नरेंद्र मोदी सरकार गुजरातला नेऊ पाहतंय आणि ते आम्हाला जाऊ द्यायचं नाही. त्याचं कुठलंही माहिती अधिकारामध्ये मुख्यमंत्री कार्यालय असेल, नितीन गडकरी यांचं कार्यालय असेल, एकही माहिती देत नाही. गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं मी माहिती मागतोय. लोकांच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी ज्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा तुम्ही माहिती देत नाही. आणि हीच परिस्थिती आहे की कुठल्याही उद्योगपतीला आज अडाणीला 6वं एअरपोर्ट दिलंय. हे अत्यंत, आज मी या ठिकाणी सांगतो जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं 6वं एअरपोर्ट दिलंय. त्याच्यासाठी जे बेसिकली पाहिजे ते सुद्धा त्यांच्याकडे नाही. गेल्या 5 वर्षामध्ये अनिल अंबानी तरी कोणती विमानं बनवत होती, विमान कधी बनवलं, सातत्यानं काही लोकांना मदत करण्याचं काम. आणि कांताताईला मी या ठिकाणी सांगू शकतो की सरकारमध्ये असल्यानंतर पैसे द्यायचे नसतात. सरकारमध्ये असल्यानंतर रामदेव बाबासारखी फुकट जमीन मियांमध्ये द्यायची असते. सरकारमध्ये असल्यानंतर भारतीय पार्टनर म्हणून 1 रुपया नसताना आणि 1 लाख कोटीचं कर्ज असताना आणि स्वतःचं कर्ज भावाला भरावं लागत असताना सुद्धा राफेल सारख्या देशाच्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यामध्ये अनिल अंबानीला पार्टनरशिप द्यावी लागते. त्यासाठी पैसा लागत नाही. देशाबरोबर द्रोह करायचं काम जर कुणी केलं असेल तर अशा पद्धतीनं चुकीच्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टनरशिप, AK-47 बनवायचे असेल अनिल अंबानी, डिफेन्सचं डील द्यायचं असेल अनिल अंबानी, पिपापाव बंदरामध्ये जर आपल्याला हे बनवायचे असेल की पानबुड्या, त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अनिल अंबानी. ज्या अनिल अंबानीकडे स्वतःला जगायसाठी सुद्धा पैसे नाहीत, कंपन्या जगवायसाठी पैसे नाहीत, त्यासाठी तो मुकेश अंबानीकडून भीक मागतो. त्याला देशाच्या संरक्षणाचे सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं पाप जर कुणी केलं असेल ते भारतीय जनता पक्षानं आणि मोदी सरकारने. आपण सांगायचं काय चर्चा करतो आहोत. भाऊसाहेब आजबे बऱ्याच वेळापासून हात वर करतात, मला त्यांच्याकडे जाऊ द्या. सिद्धार्थ मोकळे बसलेले आहेत, वंचितांचा आवाज घेऊन आलेले आहेत, त्यांच्याकडेही मला जाऊ द्या, नाही तर उद्या तेच म्हणतील तसेच आधीच आम्ही वंचित आणि त्यात पुन्हा तुमच्या चर्चेत सुद्धा आम्ही वंचित. हे पाप मला नकोय. मी पहिले भाऊसाहेब आजबेंकडे जातोय. भाऊसाहेब, मला ना काही मुद्द्यांवरती चिकित्सक चर्चा करायची आहे. जाहीरनाम्यांमधल्या देशद्रोहाचं जे कलम आहे 124A ते रद्द करू असं काँग्रेस म्हणतंय, किंवा अपस्पा जो कायदा आहे तो आम्ही सुधारू, त्यामध्ये थोडी शिथिलता आणू असं काँग्रेस म्हणतंय, किंवा अनेक असे मुद्दे आहेत की ज्यावरती काँग्रेसवरती हा ठपका लावला गेलेला आहे. किंबहुना पंतप्रधान पदाचे दावेदार सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर आरोपच करतायत की पाकिस्तानच्या कटाचा भाग हाच काँग्रेसचा जाहीरनामा आहे. तुम्ही कसं बघता याकडे? कारण ही चर्चा ठीक आहे, पण त्याचं जे परसेप्शन मतदारांमध्ये जात आहे, मतदार तरी कसा बघत असेल याकडे? आशिषजी, एक लोकशाहीवादी नागरिक म्हणून आणि कायद्याचं औपचारिक शिक्षण झालेलं असल्यामुळे एक मुद्दा मला इथं स्पष्ट करायचा आहे. ज्याविषयी मुनगंटीवार असतील किंवा कांताताई असतील आणि एकूणच भाजप जे आहे जे ज्याविषयी अपप्रचार करत आहे तो म्हणजे सेक्शन 124 IPCचं जे कलम आहे, जे सेडिशनचं असं कलम आहे. सगळ्यात आधी आशिष जी आपण हे लक्षात घ्यायला हवं की तो राजद्रोह आहे, देशद्रोह नाही. राजद्रोह आणि देशद्रोह याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा असा फरक आहे. राजद्रोह म्हणजे काय हे सेक्शन 124 काय सांगतं? तर हे सेक्शन असं सांगतं की सरकारच्या विरोधात जर हेट्रेड म्हणजे तिरस्कार किंवा कंटेम्प्ट म्हणजे तुच्छता
तुमच्या शब्दांद्वारे किंवा तुमच्या कृतीद्वारे किंवा इतर लिखित साहित्याच्याद्वारे जर तुम्ही निर्माण करत असाल तर तुमच्या विरुद्ध सेक्शन 124 याच्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. हे मुळात ब्रिटिशांनी आणलेलं होतं आणि स्वातंत्र्य चळवळीतील जी नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरुद्ध दडपशाहीचं कलम म्हणून ते आलेलं होतं. आणि खरं फार गमतीचं आणि एकदम स्ट्रेंज बनावी अशी बाब आहे की नेहरूंनी देखील स्वतः असं म्हटलेलं होतं की हे कलम काढून टाकायला हवं, परंतु गेल्या म्हणजे 60-70 वर्षामध्ये किंवा ज्या काळामध्ये काँग्रेस सत्तेवर होतं त्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही. आणि हे लक्षात घ्यायला हवं आशिषजी की काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो किंवा कोणतंही सरकार असो त्या सर्वांनी या कलमाचा वारंवार गैरवापर केलेला आहे. म्हणजे एक महत्वाचं उदाहरण म्हणून आसिम त्रिवेदी यांनी एक कार्टून काढलेलं होतं, त्यावेळी युपीए सरकारनं त्यांच्या विरुद्ध या पद्धतीनं या कलमाचा गैरवापर केलेला होता. आणि अगदी अलीकडे कन्हैया कुमारचं जे झालं त्याबाबत भाजप सरकारने हा गैरवापर केलेला होता. आणि म्हणून लोकशाहीवादी कार्यकर्ते जे आहेत, सजग नागरिक जे आहेत, या सर्वांची सातत्याने आतापर्यंतची मागणी होती की हे कलम आपण काढून टाकायला हवं. आणि आता या निमित्तानं काँग्रेस जर त्या प्रकारची भूमिका घेत असेल तर ही अत्यंत स्वागतार्ह अशी भूमिका आहे. परंतु केवळ एक राजकीय सोय म्हणून किंवा काँग्रेसवरती टीका करता यावी म्हणून भाजप अशा पद्धतीनं अपप्रचार करतंय हे लक्षात येताना दिसतंय. एक मुद्दा असा आहे, म्हणजे हा कांताताईंना प्रश्न पडू शकतो त्यामुळे तो पडण्यापूर्वीच त्याचं मी उत्तर देतो की जर राजद्रोह आणि देशद्रोहामध्ये फरक असेल आणि एखाद्यानं जर देशद्रोह केलेला असेल तर मग कोणत्या कलमाखाली आपण त्यांच्यावरती कारवाई करणार. आपल्याकडे NSA कायदा आहे, आपल्याकडे UAPA कायदा आहे, आपल्याकडे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अशी इतर बरेच कायदे आहेत आणि अत्यंत ड्रॅकोनियन किंवा कडक अशा प्रकारचे कायदे आहेत की जर खरोखर देशद्रोहाचा गुन्हा घडला असेल तर त्याच्या अंतर्गत कारवाई होते. त्याच्यामुळे हा फरक आपण लक्षात यायला हवा आणि लोकशाहीवादी नागरिक म्हणून अर्थात आपण याचं स्वागतच करायला हवं. आणि त्याच पद्धतीने आजचा जो मुद्दा आहे तो अत्यंत कंट्रोव्हर्शियल असा मुद्दा आहे. म्हणजे मागे संतोष हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टने एक कमिटी नेमलेली होती आणि त्या समितीनं पण असं निदर्शनास आणून दिलेलं होतं की काही प्रमाणामध्ये आपसाचा गैरवापर जो आहे तो झालेला आहे. त्याच्यामुळे हा विवादास्पद मुद्दा आहे. आपसा आपण काढू किंवा थोडासा शिथिल करू याचा अर्थ काँग्रेस देशविरोधी आहे असं म्हणणं म्हणजे हा देखील अपप्रचार जो आहे त्याचाच भाग आहे असं म्हणायला हवं. एकूणच भाजपनं ही जी निवडणूक आहे ही आपल्या विकास कामांची जी कामगिरी आहे ती दाखवण्यासारखी एकही कामगिरी भाजपकडे नाही. आणि त्यामुळे ही सर्व नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा, देश या मुद्द्यावरती बालाकोटच्या स्ट्राईक नंतर त्यांनी ही निवडणूक आणलेली आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपसा आणि राजद्रोह याच्या संदर्भातल्या तरतुदी जर काँग्रेस आणत असेल तर मग त्याला राष्ट्रविरोधी किंवा पाकिस्तानशी यांचं काहीतरी संगनमत आहे अशा प्रकारचा रंग देण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होतो. आणि तो आज होतोय असं नव्हे तर बिहारच्या इलेक्शनमध्ये देखील अमित शहा यांनी असं विधान केलं होतं की इथे जर विरोधक जिंकले तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील. त्यामुळे हा सुनियोजित धोरणाचा म्हणून एक भाजपचा भाग आहे आणि त्यामुळे सातत्यानं बरोबर आहे. म्हणूनच मतदार याकडे कसं बघतात आणि ईव्हीएम पर्यंत आपलं मत घेऊन जाताना ते कसं विचार करतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे. कारण एकीकडे भावनिक मुद्दे आहेत, दुसरीकडे जगण्या मरण्याचे प्रश्न, विकासाचा प्रश्न, लोकांचे मुद्दे हा प्रचार आहे. त्यामुळंच ही निवडणूक अर्थानं महत्वाची आहे. आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत. सिद्धार्थ, अगदी थोडक्यात ब्रेक नंतर आपण चर्चा करणारच आहोत, पण तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी जेव्हा या निवडणुकीत उतरते आहे, ज्या पद्धतीनं प्रचार सभा होत आहेत, ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांच्या पत्रकार परिषदा होत आहेत, त्यावरनं एक आरोप केला जातोय की भाजपची बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडी काम करते. अनेक ठिकाणी त्याचा फायदा मतविभागणीचा हा भाजपलाच होणार आहे. मग तुमच्या अजेंड्यात आणि भाजपच्या अजेंड्यात फरक तो काय? विरोधक जो तुमच्यावरती आरोप लावतात तो खोटा कसा? कसं आहे, मुळात प्रत्येक पक्षाचा बेस वोटर कोण आहे ना तो आपण जर लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की जो छोटा ओबीसी आहे हा सेना भाजपचा वोटर राहिलेला आहे. म्हणजे या सगळ्यात छोट्या ओबीसी जाती ज्या आहेत, ज्या आता वंचित बहुजन आघाडी सोबत आलेल्या आहेत, तर त्यांचं वोट जर वंचित बहुजन आघाडीला भेटलं तर त्याचा सरळ फटका सेना भाजपला बसणार आहे. मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्या, जशी आत्ताची चर्चा चालू आहे ना, मी प्रातिनिधिक स्वरूप म्हणून बघतो या चर्चेकडे देशातल्या राजकारणाचं. म्हणजे द्विपक्षीय खेळ चालू आहे. सेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यातच काय ते चालू आहे, बाकी तिसरं कोणी नाहीच मैदानात. जणू काय त्यांचंच फक्त राज्य आहे आणि हा किंवा तोच निवडून येणार आहे, हा किंवा तोच मैदानात आहे, बाकी तिसरं कोणीच नाही. अशाच पद्धतीचं राजकारण चालू आहे. चर्चेतही तेच झालं. शेवटी तुम्ही आता आम्हाला संधी दिली आणि तीही काही मिनिटांची, हरकत नाही, मी तुमचे आभार मानतो. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी लक्षात आणून देऊ इच्छितो की आज 11 तारीख आहे.
ज्यांनी इथल्या शोषणकारी व्यवस्थेविरोधात शेतकऱ्याचा आसूड उगारला, त्या महात्मा फुलेंची आज जयंती आहे आणि त्या जयंती दिनी आज विदर्भातल्या सगळ्या त्या ठिकाणी मतदान होत आहे. ज्या विदर्भात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होत्या, ज्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या होत्या, त्या भागातल्या काही मतदारसंघांमध्ये आज तिथला शेतकरी, त्या शेतकऱ्यांची मुलं आणि बायका लेकरं आज त्या ठिकाणी मतदान करतायत. ते नक्कीच या आधीच्या सरकारने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बळीला आणि आत्ताच्याही सरकारने घेतलेल्या शेतकऱ्याच्या बळीला आठवून मतदान करतील, या पद्धतीचं सगळं वातावरण तिथं आहे. आज थोड्या वेळापूर्वी सुधीर भाऊ मुनगंटीवार या ठिकाणी येऊन बोलून गेले, एकतर्फी फेकमफाक करून गेले, मात्र त्यांच्यामध्ये कुठेही स्वतःची मांडणी नव्हती. तिथे काय होतं, आधीच्या सरकारच्या काळात कुठे शेतकरी काय म्हणजे विमानाने बियाणं आणायला जात होता का, म्हणजे म्हणून का तुम्ही शेतकऱ्यांना मारणार का? आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा इतका मोठा आक्रोश मोर्चा निघाला, पंतप्रधानांनी 1 सेकंद वेळ दिलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या सोबत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्या ठिकाणी सरकार फेल गेलेलं आहे. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सरकारचा रोल या ठिकाणी दिसत नाही. रोजगाराच्या प्रश्नावरती यांनी काय भूमिका घेतल्या हे सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हा जो काही तिसरा पर्याय आज महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे किंवा इतर राज्यामधले तिथले स्थानिक पर्याय असतील, जनता या तिसऱ्या पर्यायाकडे जाणार आहे. या युपीएचा असेल किंवा एनडीएचा असेल, यांचं सगळ्यांचं आतापर्यंत असं झालेलं आहे वाटतं की वंचित बहुजन आघाडी जर का तिसरा पर्याय महाराष्ट्रात आहे तर तुमची तेवढी पक्ष संघटना बळकट आहे, तुम्ही मतदारांच्या हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा. पोहोचलेला आहात, तुम्ही मतदारांना हा पर्याय देण्या इतपत स्वतःला सक्षम समजता. अगदी अगदी महत्वाचा मुद्दा आहे तुमचा. एक लक्षात घ्या, आजपर्यंतच्या राजकीय चर्चांमध्ये हे सातत्याने म्हणण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे पक्ष संघटन नाही, मग तुम्ही कसं करणार? तर आमचा मतदार हा आमचा कार्यकर्ता झालाय. तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघा, जो मतदार आहे तो प्रचार करतोय. त्यामुळे तिथे आमचं जरी पक्ष संघटन नवीन असेल, त्या ठिकाणी पूर्ण बांधणी नसेल, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणं आणि हा माझा राजकीय पर्याय हा मी निर्माण केलेला आहे, या भावनेतून काम करणं हे आजवर महाराष्ट्रात कधीच झालेलं नाहीये. वंचित बहुजन आघाडीमधले बहुजन जाती ह्या सगळ्या वंचित आहेत असं तुम्हाला तरी वाटतं? हे बघा, एक लक्षात घ्या, वंचितांमधल्या कुठल्या जाती वंचित आहे कुठल्या नाहीये त्याची चर्चा करायला खरं तर व्यवस्थित पद्धतीने बसायला हवं. मात्र थोडक्यात तुम्हाला सांगतो, आज मी प्रत्येक पक्षाची, राजकीय पक्षाची जी काही उमेदवारीची यादी आहे ती काढा आणि त्यांना सांगा तुमच्या उमेदवारांच्या जाती लिहा समोर. तुम्हाला लक्षात येईल एक जातीय पाहुण्यांचं राजकारण चालू आहे. काढा राष्ट्रवादीची यादी, काढा काँग्रेसची यादी, काढा सेना भाजपची यादी, म्हणजे ठराविक ज्या जातीची संख्या जास्त आहे त्याच जातीचा उमेदवार देण्याकडे कळले. आम्ही मात्र त्याच्या उलट केलं की ज्या जातीचं मतदानच नाहीये तिथे त्या जातीचा आम्ही उमेदवार देतोय आणि तिथे बाकीच्यांना सांगतोय की जातीच्या पलीकडे जाऊन मतदान करा. ही मतदारांच्या मानसिकतेत बदल करण्याची. मी तुम्हाला उलट उदाहरणं देऊ, सांगलीचं देतो, बाळाचं देतो, वर्धाचं देतो. चला, झाले 3 उदाहरणं झाले. हलवा सांगा, जातीचा काय काय उमेदवार नाही, दिले? हलवा जातीचा कोणता तुम्हाला मतदारसंघ आहे सांगा मला. वर्धामध्ये तुम्ही वंजारी जातीचे दिले नाहीत? ते वंजारी नाहीत, तेली आहेत. ठीक आहे, तेली आहेत. तुम्ही हा, तेली, sorry. पडळकरांचा मुद्दा घेत वंजारीला असाल. तेली, हा, तेली जातीचं प्राबल्य आहे. हो ठीक आहे ना, मग दिलं नाही? आहे हा, ना, पडळकरांना दिलं नाही, बरं पडळकर बाळामध्ये मोरेंना दिलं नाही. मला एक सांगा, धनगर वंचित नाहीयेत? धनगरांना तुम्ही वंचित समजत नाही? किती खासदार गेले धनगरांचे महाराष्ट्रातून सांगा मला. आजपर्यंत किती मंत्री झाले धनगरांचे? वंचित ही व्याख्या आहे. सत्तेचा वाटा त्या सत्ताधाऱ्यांमध्ये वंचित किंवा सत्तेचा वाटा किती गेला त्या जातीपर्यंत? त्या जातीचे प्रश्न सुटले का? आम्हाला त्या जातीचं प्रतिनिधित्व सत्तेत हवंय, म्हणजे त्या जातीचा प्रश्न वंचित सोडवण्यासाठी. नाही. त्या जातीचं प्रतिनिधित्व राजकारणात किती आहे यावरून त्या जातीचं वंचित्व तुम्ही ठरवताय. केवळ तेवढा एक क्रायटेरिया नाहीये, त्याला अनेक क्रायटेरिया आहेत. मात्र प्रतिनिधित्व हा सगळ्यात महत्वाचा भाग आम्ही या ठिकाणी मानतो आणि ते प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळत नाहीये. थोड्या वेळापूर्वी जयदेव गायकवाडांनी एक आरोप केला की वंचित बहुजन आघाडीला मतदान करताना लोक म्हणतात आम्ही काँग्रेसला करू वगैरे. आता कसं एक तुम्हाला सांगतो, आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीने किंवा सेना भाजपने स्वायत्त आंबेडकरी राजकारण इथं उभा राहू दिलं नाही. ज्यांच्यामध्ये गट्स होते नेतृत्व करण्याचं आणि ज्यांनी समाजाला चांगली दिशा दिली असती, अशा लोकांना एखाद्या आमदारकीमध्ये, एखाद्या मंत्रिपदात गुंडाळून घेतलं आणि संपवलेलं आहे. मात्र आता ते होणार नाहीये. आता राजकारण राहिलेलं नाही. बहुजन आघाडी आंबेडकरी राजकारण हे एक बहुजन जाती, त्यामधल्या वंचित आणि दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतल्या जाती, त्या जाती याचं कोलाज तुम्ही करू आता पाहताय. पहिल्यांदा असं झालेलं आहे की आंबेडकरी विचारधारेमध्ये कुठलेही एक जातीय राजकारण न राहता हे सर्व वंचित बहुजन एकत्रित येऊन त्या ठिकाणी स्वतःचा म्हणजे राजकीय तुम्हाला पर्याय असा उभा दावा करतात. करायचा आहे की वंचित बहुजन आघाडीकडं सगळं दलित राजकारण ओढण्याची केवळ ताकद आहे. दलितच सगळं नाही, रिपब्लिकन केवळ दलितच ऐक्य नाही. हे वंचित दलित आघाडीमध्ये येईल असं तुम्हाला वाटतं? केवळ दलित नाही किंवा दलित ऐक्य वगैरे नाही, तर आता वंचित बहुजन समाज, ज्याला आतापर्यंत फक्त ज्याच्याकडनं मतदान घेण्यात आलं, त्याचे प्रश्न सोडवले नाही या चारही पक्षांनी, तो सगळा समाज आता इकडे आलेला आहे. ठीक आहे, तो भले आता- ठीक आहे. जयदेव गायकवाड तुम्ही ऐकताय, मला तरी अजूनही वंचित बहुजन आघाडीचं तत्वज्ञान कळायला उशीर लागणार असं दिसतंय.
म्हणजे एकीकडे बहुजन आहे, एकीकडे वंचित आहे, आणि आता हे म्हणतायत की आंबेडकरी जनता सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे. मग रिपब्लिकन पक्ष काय करतात हाही प्रश्न आहे. ठीक आहे, यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की तुमच्याकडे मतदार खेचण्याची ताकद किती आहे, कारण ही भारतीय निवडणुकांची अपरिहार्यता आहे. तुम्ही कोणाला जातीयवादी म्हणून शिक्का मारा किंवा नका मारू, पण भारतातल्या निवडणुका ह्या जातीय समीकरणांवरती सरकतात, त्यावरती फिरतात आणि ती अपरिहार्यता होऊन बसते. मत हे जातीनिहाय मागितलं जातं, हे सुद्धा कटू वास्तव या निवडणुकांचं आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण या क्षणाच्या हेडलाईन्स तसंच काही बातम्या महत्वाच्या बघणार आहोत आणि पुन्हा चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर.